ज्याच्या नामात एवढं समाधान आहे तो भेटल्यावर काय अवस्था होत असेल. ज्याच्या नामात एवढं सुख आहे त्याच्या अस्तित्वात काय सुख असणार आहे. संतांची उगाच एवढी आसक्ती नाही झाली आहे. तुका म्हणे बळी जीव दिला माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी. जसं माझं मन तुझं झालं देवा दृष्टी न फिरे तुझं पाहता. हरिने माझे हरिले चित्त भान वित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. माझी अवस्था याती कुळ माझे गेले. हे नाचूंगी 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 हरि गुण गावती नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावती नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावती नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. आता यातली एखादी म्हणून मी बी नाचले असते हो. नाचायचं काही नाही शिंदे महाराज, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं कीर्तनात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणून लईच नाचत होती, लई संतीन शिरली होती तुझ्या अंगात, तू ये घरी. तुझी महाराजीन काढी तो नाचत होती होय. माझी विनंतीच तुम्हाला जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी. ऐसी ऐसी जीवी चाड बहु. ज्ञानोबराय म्हणले मला लय आवडतं लोकांनी त्रास दिलेला नाव ठेवलेलं. कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत आणि त्रास देतायत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि ज्या दिवशी लोक सन्मान करतात त्या दिवशी पहिल्यांदा पाठ देवाकडंच होते. त्याच्यामुळं देवा लोकांनी नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं याच्यासारखं दुसरं पुण्याचं लक्षण काय. भाऊ ते काय त्रास व्हायचा ते अनाथाचा नाथ. जोपर्यंत मी तुझ्या चरणी आहे ना अवघ्याची त्रैलोक्य. मला जन्माचं सुख नाही मृत्यूचं दुःख नाही. जगा दादा असं आयुष्य जगून बघा, घालून बघा गळ्यात तुळशीची माळ, वाचून बघा ज्ञानेश्वरी, ठेवून बघा ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक. 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का वनात जाऊन? काहीच नाही केलं दादा. हा फक्त माझ्या आईने हाताला धरून सांगितलं बाई कालांतरानं मी निघून जाईल, मी काय आकाला टिकणार नाहीये. हा पण जशी मला आई म्हणतस ना तशी ज्ञानोबारांना आई म्हण. त्या आईनं जर तुला पदराखाली घेतलं ना विश्वास आहे माझा तुला आयुष्यात कधी कोणी अपयशी बनवू शकणार नाही. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानोबारांच्या मांडण्यात. सत्यच झालं की हो दादा. आमच्यासारखी अज्ञानी, आमच्यासारखी पापी, आमच्यासारखी पतित असणारी माणसं ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवतात. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून देवानं काय द्यावं सांगा ना दादा. किती केलं चैतन्याची शोभा, किती सामर्थ्य दिलं. केलाय कधी या गोष्टीचा विचार? कोण ज्ञानोबार आहे? अहो ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ती गंगा पवित्र व्हायला ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा वितंगा. नाथ बाबांचं मत आहे. नामदेवराय म्हणतात देवा डोळ्यांनी बघितलं. तीर्थयात्रेला रामदेवराय जात नव्हते. भगवंतानी सांगावं नामदेवा कुठे जाताय महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय महत्वाचं आहे. आयुष्यभर तुम्ही जे नामस्मरण केलं ना त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास मिळतोय. याच्या इतकं दुसरं सौभाग्याचंच लक्षण नाही आहे. गेले नामदेवराय फिरत फिरत उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीमध्ये काशीमध्ये पाऊल ठेवला ज्ञानोबारांनी. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबारांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई. नामा म्हणे सोडाबाई ज्ञान देव सर्वा ठाई. हे माझ्या नामदेवरायांचे शब्द आहेत. माझे नामदेवर म्हटले गंगा माय इथे कुठे मिठी मारायचा अट्टास करताय, घाई करू नका. तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे, माझ्या माऊलींचा अंश नाही अशी एकही जागा या विश्वावर. किती सामर्थ्यवंत ज्ञानोबाराय ना. आणि त्या ज्ञानोबारायांच्या विश्वाला
जर अलौकिक करायचं, समृद्ध करायचं बळ आपल्या हातात मिळतंय तर काय हरकत आहे? काय हरकत आहे मला कळत नाही. काही काही माणसं म्हणले आमचा फायदा काय? तुम्ही एका अभियानासाठी कीर्तन करतात, तुम्हाला भेटत असेल, आमचा फायदा काय? हे बघा, गावं हरित तुमची, गावं समृद्ध तुमची, समृद्ध पंचायत तुमची, गावात रोजगार तुमच्या, गावात सामर्थ्याने सक्षमता तुमच्या, गावाला तुमच्या सुविधा येणार, अखंडितपणे तुमचं गाव नावलौकिकाला जाणार. आणि एवढं सगळं केलं आणि जर राज्य पातळीवर तुमच्या गावाचं नाव आलं तर कोट्यावधी रुपये तुमच्या गावाला मिळणार. ह्यात दुसरा कोणाचाच फायदा नाही दादा. पण हेही तुम्हाला कळत नसेल तर तुमची अवस्था कशी माहितीये? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? त्याचं आमचं काही जाणार नाही बाबांनो, हे की नाही? साहेबाची नोकरी जागेवरच आहे, त्याला काही होणार नाही. माझं कीर्तन जागेवरच आहे, मला काही होणार नाही. सरपंच 5 वर्ष आहेत, त्यांनाही काही होणार नाही महाराज. बरं का, विषय गावाचा आहे, इथे व्यक्तिगत विषय नाहीये. कुठल्या एका व्यक्तीसाठी हा अट्टहास चालला नाही, त्रैलोक्य आनंदाचं करण्यासाठी अट्टहास चाललाय. कारण तुम्हालाही माहित आहे, गाव समृद्ध झाल्याशिवाय तालुका समृद्ध नाही, तालुक्याशिवाय जिल्हा नाही, आणि जिल्ह्याशिवाय राज्य नाही. आणि जर मला असं वाटतं देशभक्तीमध्ये आपला थोडाफार जरी हातपार लागत असेल ना तर माणसाने लावावा. त्याचं कारणच आहे दादा, हिंदवी स्वराज्य एकट्याच्या जीवावर उभा नाही राहिलेलं. कधी विचार केलाय का मॅनेजमेंट असं छत्रपती शिवाजी महाराजांचं कशी गावं जपली असतील त्यांनी? 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला, पण छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थापनेमध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनेचं. काय व्यवस्थापन केलं ऐका, गावाचं काय व्यवस्थापन केलं? महाराष्ट्रातली पहिली पाणी पुरवठा सुविधा, शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. त्यांना माहित होतं पाणी असल्याशिवाय गावं टिकणार. पहिल्यांदा पाण्याची सोय लावली. दुसरं केली शेतीची मोजमापणी. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आताची पोरं रीलवर लय कॉलरवर करू करू म्हणतात, आपल्या बापाचा 7-12 लय वाटते. तोंड बेकार आहे माझं. अरे दाद्या हो, गर्व कशाचा करताय? जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती झाले नसते तर कोणाच्याच बापाचं नाव 7-12 लागलं नसतं. अखंडितपणे डोक्यात ठेवा, हे व्यवस्थापन त्यांचं. 7-12 ही पद्धतच छत्रपतींची आहे. कारण त्याच्यानंतर वेतनदारी पद्धत बंद करून, वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. देशमुखी, पाटीलकी छत्रपतींनी बंद केली. ते म्हणले कष्ट करा आणि पैसा. मग आता अभियान काय सांगतंय? रोजगार मिळवा, करा ना बाबा. तुम्हाला सुविधा घरकुल आहे, तुम्हाला बंदर येतं, तुम्हाला शेततळी येतं, तुम्हाला सौर ऊर्जा आहे, घ्या ना सरकारकडनं. योजना गावापर्यंत येऊ द्या. बरं, सौर ऊर्जा शेतकऱ्याला मिळाली, आकडे टाकायचे बंद होतील ना. सारखं टेन्शन आहे, आता गुत्तो का काय, उद्या गुत्तो का काय, परवा गुत्तो का काय, ह्याला 500 दी, त्याला 1000 दी, त्याला 2000. गप्ती सौर ऊर्जा टाक ना, 500-1000च बंद होत्यात महाराज. चांगल्या मोटरी चालतात ना त्याच्यावर दादा. हे तुमच्यासाठी आहे, हे व्यवस्थापन छत्रपतींनी केलं. त्याच्यानंतर सांगते, या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांसाठी पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनी उभी केली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थापिका बाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब राजमाता जिजाऊ. त्याच्यामुळे शेतकरी जागला. कुठं आलं हे? सक्षम ग्रामपंचायत तिथेच आलं की नाही? मग तेच सांगतोय आम्ही तुम्हाला अगदीकपणे, गाव व्यवस्थित असल्याशिवाय. आता गावाची आपण म्हणतो बघा, घराची कळा अंगणावर असते, मग गावाची कळा तुमच्या व्यवस्थापनेवरच आहे ना. जर छत्रपतींना हे कळतंय, जर तुकोबारांना ज्ञानोबारांना हे कळतंय तर आम्ही हे कळवून घेतलं पाहिजे. एकट्याचं कल्याण करून कधीच काही होत नसतं. आता कुणीतरी म्हटलं एकट्यानं करून बी होत नसतं. ऐका, अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात. लोक चांगलं काही करायला लागलं की हसतातच. लोक म्हणले एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? वरुडीकर लोक मलाही म्हणतात एवढूची आहे का, लय बोलती तर जीवावर असतं का मला. काही काही बायका मला तोंडावर म्हणतात, टीव्हीत लय चांगली दिसती गो, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी असतंय.
आता एवढी वर्ष तुम्ही संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? फार फार तर तोंड स्वच्छ होतं. काळे गोरे पण धुतले फिटोणी असं शक्यच नाहीये ना. ज्ञानोबा सांगतात महाराज काळा तो काळा आणि गोरा तो गोरा. अहो कोळशाला किती धुतला तरी तो काळाच. आणि सामर्थ्याने किती माणसाने गोरे पण नाही म्हटलं तरी ते गोर ते गोरच. काळे गोरे पण धुतले फिटोणी असं शक्य नाहीये महाराज. अगदीच तसं सत्य असत्य असत्य सत्य होऊ शकत नाही. म्हणून विनंती माझी, हे जाहिरातीच्या जगावर जाऊ नका. पण हे जग आहे ना, तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही पोरांनो. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. म्हणून माझी विनंती आहे, प्रेझेंटेबल राहा. व्यवस्थापन असू द्या आयुष्याचंही आणि गावाचंही. मी आयुष्याचंही सांगते महाराज, व्यवस्थित योग्य नोकरी धंद्यावर लागा. पैशाला किंमत आहे. कीर्तनकार आहे म्हणून सांगते. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. धर्म अर्थ काम मोक्ष त्यातलं 2 नंबरला येतो अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. नोकरी सरकारी असली ना, मी तुम्हाला कुणालाच काही म्हणत नाहीये महाराज बरं का, मी फक्त सांगते. नोकरी सरकारी असली ना, पोरगा कसंही असू द्या, काळा भंगार ढोला, त्याला बायको गोरीन नाजूकच भेटती महाराज बरं का. कारण त्याची नोकरी सरकारी असती. सासऱ्याला माहित आहे हो परमनंट आहे, याला काही चिंता नाही दादा. अरे मिळवान बाबानो, सरकारी नोकऱ्या मिळवायला तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मुग्रहा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. उद्योग सिद्धीला न्यायचा मनात ठेवून चालत कष्ट करावं लागतं. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बापरे सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल. हरिण म्हणला सिंहाला तू तोंड आकर, मी तुझ्या तोंडात जातो. पटलं का तुम्हाला हे? बरं पटण्यासारखं आहे का हे? शक्यच नाही. सिंह राजा जरी असला तरी त्याला त्याचं पोट भरायचं म्हटल्यावर पळावं लागणार. त्याला त्याचा राजेपणा मिरवून चलत. तसं इथे कोणीही असो त्याला कष्ट करावं. मग कुणीतरी म्हटलं जर कष्टच करायचे तर मग माळा कशाला घालायच्या, देवाचं नाव कशाला घ्यायचं, कशाला भक्ती करायची? कान उघडून ऐका, श्रद्धा आणि अंधश्रद्धा जमीन अस्मानचा फरक आहे. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं हे लक्षात घ्या. म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. परिस्थिती तुम्हालाच बदलायची आहे, पण बळ सक्षमता देण्यासाठी देवाचं नाव कारणीभूत ठरतं. विठ्ठल म्हटलं की वाटतं कोणतरी आहे पाठीशी. हे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले. तुझं नामचिंतन घेतलं आणि सगळाच मार्ग सोपा झाला. मला कळलं देवा जर तू पाठीशी आहे, तुझा अखंडितपणे माझा सामर्थ्य मिळतंय, मी चिंता नाही करत आहे देवा. लावणीया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न कर. मग सामर्थ्यवंत झालो. माझं मन सामर्थ्याने स्थिर झालं, स्थैर्य मिळालं. पण आपल्याला सगळं इन्स्टंट हवंय. तसं नाही चालत माऊली. मंथोणी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नाही. वेळ येईपर्यंत तुम्ही संयमानं नांदले पाहिजे. विनंती आहे माझी, कष्ट करा. आणि पोरांना तर आहेच, तुम्हाला तर फार गरज आहे बाबांनो. थोडंसं कष्ट करत जा. कोण आहेत आपण याचं भान ठेवत जा दादा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कशाच्या विश्वासावर उभा करणार आहे? त्यांना शिवलाही नाही हा विषय. विश्वास होता स्वतःवर, आत्मविश्वासाच्या बळावर, ज्ञानाच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर ही शेतकऱ्याची मुठभर पोरं मावळवून हाताला धरली. सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिच्चून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे विश्वातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास